राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, संध्याकाळचा टाईम आहे आणि गावाकडली संध्याकाळ म्हणला का ती एक आठवणीतली संध्याकाळ. पोरांचा हसणं खेळणं बागडणं आणि गावाकडल्या त्या चुलीत पेटणं आणि तो स्वयंपाक. आधी काय करतोय? बसलाय. हा, आधी तर चालाय खेळ. पडशील पडशील पा पडशील. हा, आणि हाय ना मित्रांनो, लहान आहे भावाचा पोरी, त्याचं नाव हरिदास. हां, काय काय चालतोय? जेसीबी चालू बरं. अरे अरे, पार मातीनं गेलाय मागून. आणि खरंच हे जीवनच मित्रांनो कसं आहे माहिती आहे का? आम्ही बारीक असताना मखर गाड्या बिड्या खेळायचो. बस 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 बस. तर आता हुळगाई काढून झालाय, आता बराच हुळगाई हा का बडून घ्यावं, काय करावं बडवाय कधी उरकला मग? काय करायचं? कोणतं बैल पहिलं असं पाच धरल्या पाचच जर घेऊ, बैलानेच तोडून घेऊ जरा आहे ना. आणि त्या बडवा उरकणार नाही लवकर. नाही उरकणार मग, त्या बघा टाईम लागेल आहे का नाही. हा आणि ही संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालली. रामदासच्या सोली ते कायची तरी शेंगा, कायची शेंगा आहे ती? वाटाण्याच्या. म्हणजे आज वाटाण्याची आमटी करायची का? हा वाटाण्याची आमटी करू ना. मस्त गावठी वाटाण्याची शेंगांची आमटी. संध्याकाळचं 4 वाजलं आणि रामदासची शाळा सुटली. आता रामदास आलाय पहा शाळेतून. रामा किती वाजता शाळा सुटते? 4 ना? 4ला ना? का बरं? मग आता बिबटे झाले ती, हां, मग आता अंधारी लवकर पडते त्याच्यामुळं. लवकर सुटते ना. हा. मित्रांनो, आता मांजर खड्डाव करते ती कायसाठी ते मी आपल्याला सांगतो पहा. ज्यावेळेस मांजर आपली विष्ठा राहते ना, ती विष्ठा करते ना, त्या टायमाला खड्डाव करून त्याच्यामध्ये ती विष्ठा पुरून टाकी दे पुन्हा. हे बा, आता पुन्हा पुरून टाकणार. हे बा, मातीला येते. तर हा एक शिस्तपणा त्यांचा आहे, काय त्यांचा नियम असेल तो. रामदास एवढ्या लवकर कपडे बदलून झाली. मग त्याला काय? पोटाने शाळा खाताय काय? आणि पोरं एकत्र आली का पोरांची मजा चालाय, नाच काम मस्त. हे पहा, ह्या गावठी वाटाण्याच्या शेंगा. आणि गावठी वाटाण्याची शेंगा ही ना बारीक राहते, अशी लई मोठी नाही राहत. आणि हे दाणं पण बारीक राहतं त्याच्यातलं. तर शेंग बारीक आहे म्हणजे दाणं बारीकच राहणार. आणि याची आमटी एकदम भारी लागते. आणि ह्या गावठी वाटाणे ना, हा असा याचा कलर असा राहतो काळा, पहा थोडा काळपट असा. शेंगा झाल्या सोलून आता. हा शेंगा झाला सोलून. आता शेंगा झाल्या सोलून आणि भाजी झटकायचं काम चालू आहे. हरभऱ्याची भाजी भेटली आज, मस्त आमटी बरोबर. आज हरभऱ्याची भाजी तुला करायची का? हा मग त्याशिवाय कुठं आहे. तर चला आज मस्तपैकी हरभऱ्याची भाजी तोंडीला करायची ते आमटी बरोबर. आणि ही भाजी आहे ना धुवायला नाही लागत मित्रांनो, फक्त झटकून घ्यायची. किडी राहतात ना कधी कधी. आता सध्या किडी नसली ना एवढ्या. नाही अजून एवढा. तर आता हळूहळू सूर्यदेव पण रजा घेतोय. गावाकडली ही सुंदर अशी संध्याकाळ. तर मित्रांनो, खरंच आता धन्य ते बालपण, गेले ते दिवस आणि उरल्यात फक्त आठवणी. आमच्या गावाकडला तरुण मित्रमंडळ बराचसा आता म्हणजे शहराकडे गेला आहे आणि जावं लागत आहे कामानिमित्त. पण आमचंसुद्धा मित्र असंच, आम्ही लहान असताना या गावच्या मातीमध्ये जे खेळ असायचं ते वेगळंच असायचं. मग इटू दांडू, लिंगोरी, लंगडी आणि अनेक खेळ असायचं. असं गावठी खेळ आपलं गोट्या खेळणे, झाडांवर चिचा आणणे, कोणत्या चिचा चोरायचा आणि आंबं आणणे, ह्या सगळ्या गोष्टी सीजननुसार चालायच्या. आणि आम्हालासुद्धा आमच्या हिडूच्या माध्यमातून हे दिवस दाखवताना छान वाटत आहे. आमचं बरंचसं मित्र आम्हाला कमेंट करतात का तुमच्या हिडूंमुळं आमचं जुनं दिवस आठवतात आम्हाला. आणि मित्रांनो, खरंच आपल्या गावाकडल्या मातीमध्ये जे खेळ खेळलं आता ते राहिलं नाही. असो मित्रांनो, पुन्हा आता हे जीवन मित्रांनो आज आहे तर उद्या नाही, हे आपल्याला सगळेच माहीत आहे. म्हणून आजच जीवन जगून घ्या, हसून खेळून राहायला पाहिजे, प्रत्येकाशी मिळून मिसळून राहायला पाहिजे. आता आपण जग जिंकलो म्हणजे एखाद्याला हरवणे म्हणजे जग जिंकणे नाही मित्रांनो. माणसानं माणुसकीनं वागला पाहिजे. जुनी माणुसकीसुद्धा तशीच होती, पण आता हळूहळू माणुसकी हरवत आहे. कॅम्प्युटरचा युग आहे, मोबाईलचा युग आहे. आता पोरा ते जुनं खेळ खेळते नाही, गेम खेळतात. आता हल्ली पोरांना नाही, आमच्याच हातात मोबाईल येते. तर मित्रांनो, आजच आपण या जीवनात जर काही कोणाकडून चुकलं असेल तर त्याच्याकडे माफीसुद्धा मागितली पाहिजे. माफी मागितल्यानं आपण लहान होत नाही, तर आणखीन आपला मन मोठा होत आहे. आणि आहेत काही
समाजामध्ये वाईट पण माणसं आहेत, पण ते पण आपलीच आहेत, त्यांना पण आपल्यासा करून घेतला पाहिजे. आणि मित्रांनो कसं आहे, आता बरेच दिवस झालं म्हणजे आपण व्हिडिओ बनवतोय, पण काय झालं मित्रांनो, बऱ्याचशा मित्रांनी कमेंटमधून कदाचित आमच्याकडून वाईट शब्द गेला असेल, तर आम्ही त्यांच्याकडे पण माफी मागू. पण बरेचसे मित्र वाईट पण कमेंट करतात ती, पण त्यांनी पण अशी कमेंट करू नये. आणि मित्रांनो, आज म्हणजे वेळ नव्हती मिळाली मला, मग त्याच्यामुळं मी मोठा व्हिडिओ काय बनवला नाही. सध्या आपला छोटासा एक संध्याकाळ गावाकडली पोरांचा हसणं, खेळणं, बागडणं आणि ह्या आपला गावाचं वातावरण मी तर नेहमीच आपल्याला दाखवित राहतोय. जशी वेळ मिळेल तसा मी अनेक बाहेर जाऊन आपल्यासाठी व्हिडिओ बनवतोय. आता एक सरांनी सांगितलंय मटणाची रेसिपी बनवता, नक्कीच मटणाची पण रेसिपी आपल्यासाठी मी बनवील. तर असो मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला वेळ न मिळाल्यामुळं. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, एक लाईक पण करा, हाईप करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.